आज मी गेले होते माहुरा आणायला. हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांपासून चेहऱ्यावर जाम टॅनिंग झालं होतं. मग काय छान असं मसाज करून घेतला, पॅक लावला, आंघोळ वगैरे करून बघते तर बघत होते जरा तरी गोरी झाली आहे का. पण नाही, आपला आहे तोच कलर आहे, पण फ्रेशनेस वाटत होता. त्यानंतर नाश्ता करायला घेतलं तर ह्या दोघी मला त्रास देत होत्या. मॅगी वगैरे खाल्ली आणि आज आम्ही संध्याकाळी गेलो होतो फिश मार्केटला. म्हटलं खूप दिवसांपासून माझी जायची इच्छा होती, कारण मी कधीच गेले नव्हते, सासरे जातात. मग काय मस्त मस्त आम्हाला म्हावरे तिथे दिसले आणि मस्त आम्ही बांगडा असा घेतला. येता येता सार्थच्या पप्पांच्या फोर्समुळे मी ना मस्त अशी पाणीपुरी खाल्ली आणि मग येताना आईस्क्रीम वगैरे घेऊन आलो, थोडीशी भाजीपाला वगैरे होता तो पण घेऊन आलो. आल्या आल्या लागले ना लगेच स्वयंपाकाला. सगळ्यात अगोदर तर आहे ना छान अशी फिश करीची आमटी उकळत होती. मग आहे ना आमटी झाल्यानंतर लगेच म्हटलं भाकरी वगैरे करून घ्यायला. मस्त नाचण्याच्या भाकरी केल्या आणि फिश तळायच्यासाठी आहे ना तयारी करत होते. आज आहे ना आम्ही ना वेगवेगळ्या पद्धतीने फिश केलेत, म्हणजे जसं की ना गावाला तळतात ना अगदी तसं. आपण कसं तव्यावर इथं फ्राय करतो, पण गावाला काय करतात ना डायरेक्ट कढईतनं तळून खातात, जसं पुऱ्या तळतो ना तसं. आणि खरं सांगते पहिल्यांदा ट्राय केलं होतं, पण खरंच इतके सुंदर फिश झाले होते ना, एकदम कुरकुरीत आणि खायला पण एकदम टेस्टी. भाजीपाला आणलं होतं आणि ही आमची गावाकडची बाय आले, एकदम साधी भोळी बाय आहे आमची. ती भाजी निवडत बसली होती आणि मग नंतर आम्ही बसलो जेवायला. मस्त असा जेवणाचा बेत झाला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. फॉलो करायला विसरू नका.